अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव या ठिकाणी वसुबारसच्या शुभ मुहूर्तावर देवगडचे महंत भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी गोशाळेचे उद्घाटन करण्यात आले होते। ही गोशाळा याच वर्षी सुरू झाली असून विशेषतः पुंगनूर गायींसाठी ती प्रसिद्ध होत आहे। पुणे जिल्ह्यातील औंध येथील बांधकाम व्यावसायिक आणि गोरक्षक सोमनाथ बोर्डे यांनी बेलपिंपळगाव या ठिकाणी ही सरकार मान्य गोशाळा सुरू केली आहे। ही गोशाळा 2 एकर जागेत असून यात 50हून अधिक गायींचे संगोपन केले जाते। या गोशाळेत पुंगनूर, गावरान, खिल्लार, कपिला, गीर आणि साईवाल या गायींचे प्रकार आहेत, पण ही गोशाळा पुंगनूर या गायीसाठी खास प्रसिद्ध होत आहे। पुंगनूर गाय ही जगातील सर्वात लहान गायींपैकी एक आहे, जी प्रामुख्याने आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात आढळते। तिची उंची सुमारे 70 ते 90 सेंटीमीटर आणि वजन 200 किलोमीटर पेक्षा कमी असते। विशेष म्हणजे ती दररोज सुमारे 3 ते 5 लिटर पौष्टिक आणि चरबीयुक्त दूध देते। श्री ज्ञानेश्वरी गोशाळा ही पुंगनूर गायींचे संगोपन करणारी महाराष्ट्रातील एक नामांकित गोशाळा ठरत आहे। आजच्या कलियुगात गोमातेची कत्तल केली जाते, हे थांबवण्यासाठी अनेक हिंदू संघटना काम करत आहेत। आपण देखील समाजाचे काही देणे लागतो या उद्देशाने तरुण व्यावसायिक सोमनाथ बोर्डे यांनी गोशाळा टाकण्याचा निर्णय घेतला। हिंदूंनी आपल्या गोमाता कत्तलीसाठी न देता त्यांचे योग्य प्रकारे संगोपन व्हावे म्हणून या गोशाळेची स्थापना करण्यात आली। नेवासा पोलीस स्टेशन तर्फे अनेक वेळेस पकडलेल्या गोमाता या ज्ञानेश्वरी गोशाळेत आणून दिल्या जातात। तसेच अनेक लोकांनी देखील गोमाता या ठिकाणी आणून सोडल्या आहेत। या ठिकाणी जवळपास 50हून अधिक गोमाता असून त्यांचे या ठिकाणी पालन पोषण करण्यात येते। या गोशाळेला गावातून आणि परिसरातून मित्रमंडळी गायींसाठी लागणारा ओला चारा भेट देतात। तसेच ज्यांचे वाढदिवस असतात ते केक न कापता वाढदिवसाचा खर्च गोशाळेसाठी गायींना लागणाऱ्या चाऱ्यासाठी भेट देतात। गोरक्षक सोमनाथ बोर्डे यांच्या या संकल्पना आणि गोमातेच्या प्रेमाबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे। सोमनाथ बोर्डे यांनी आपल्या गोशाळेबद्दल NTV न्यूज मराठीला माहिती दिली। पाहुयात ते काय म्हणाले। जय श्रीराम। मी गोसेवक श्री सोमनाथ दत्तात्रय बोर्डे, राहणार पुणे औंधगाव। मी बेलपिंपळगाव येथे तालुका नेवासा जिल्हा अहिल्यानगर श्री ज्ञानेश्वरी गोशाळा संस्था वसुबारस दिवाळीच्या औचित्य साधून 17 तारखेला गोशाळेचा शुभारंभ केला। श्री महंत देवगडचे बाबा भास्कर गिरी महाराज यांच्या हस्ते ह्या गोशाळेचा शुभारंभ झाला। इथले आजूबाजूतील पंचक्रोशीतील लोक ह्या कार्यक्रमाला शुभारंभाला उपस्थित होते आणि ही गोशाळा चालू करत असताना मी पहिल्या पुण्यामध्ये माझ्या घरी 2 पुंगनूर गायी आणल्या होत्या आणि तिथून माझी सुरुवात झाली। माझ्या मामाचा मुलगा महेश आघाडे हा उपाध्यक्ष आहे। तो आणि मी आमच्या डोक्यात एक संकल्पना आली की आपण गायींसाठी काहीतरी केलं पाहिजे। त्यानुसार काम चालू करत असताना आमच्या डोक्यात असं आलं की ज्या कत्तलखान्याला गायी जातात त्यांचं आपण पहिलं संगोपन केलं पाहिजे। गो सेवा करायची असेल तर निस्वार्थपणे करावी, हा आमचा हेतू होता। आणि माझ्या मुलीलाही गायींची आवड असल्यामुळे मी गायीच्या गोमातेच्या आवडीमुळे हा कार्यक्रम चालू केला। हे काम करत असताना सर्व मित्रमंडळांनी मला खूप मदत केली। हे डॉक्टर असतील गावातले, हे आमचे मित्र आहेत, ते गोशाळेचं सगळं काम बघतात। अशी सगळी कामं करत असताना सगळ्यांनी आम्हाला मदत केली, सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिला आणि ही गोशाळा चालू झाली। या गोशाळेला आता जवळजवळ
8 ते 9 महिने होत आलेले. शुभारंभ जरी झाला आत्ता, पण त्याच्या अगोदर आमचं काम कार्य चालू होतं. आणि आमचा पर्पज असा आहे की माझ्याकडे ज्या पंगणूर गाया आहेत त्या गाया मिनी काऊ म्हणून ओळखल्या जातात. ते आंध्र प्रदेशमध्ये आहेत. तर त्या गायांची आपण घरोघरी सेवा करू ह्या हेतूने ही गाय आम्ही घरी नेतो आणि घरी पूजा करतो. तर माझं एकच एवढं एम आहे की प्रत्येक घरी ही छोटी गाय सांभाळावी, सगळ्यांना त्याचा सेवा करायला भेटावी, हा माझा पर्पज आहे. इथून पुढे सगळ्यांनी ह्या गायांना घेऊन आपल्या घरी त्यांची सेवा करावी ही माझी इच्छा आहे. आता इथून पुढे जे आपण आजूबाजूतले जे लोक असतील त्या कत्तलखान्याला ज्या गायी पकडल्या जातील स्टेशन काय पोलीस स्टेशनचे, तर त्या गायी आपल्या श्री ज्ञानेश्वरी गोशाळेला आणून सोडतात आणि त्यांचं आम्ही संगोपन करतो. हा टिकून ठेवण्यासाठी ज्या गावरान आणि खिल्लार गायी, शेतकरी वर्ग असो किंवा जे गायी सांभाळतात ते असो, ते गायीचं वय झाल्यावर किंवा गायी दूध देणे बंद झाल्यावर जे कोणीही लोक असतील ते गायी सांभाळू शकत नाही, त्यांनी आमच्या श्री ज्ञानेश्वरी गोशाळेला आणून द्यावी. आम्ही त्यांचं संगोपन करू आणि त्यांची व्यवस्थित निगराणी ठेवू, त्यांचं सेवा करू. जोपर्यंत ते आमच्याकडे व्यवस्थित आहे तोपर्यंत आम्ही त्यांची पूर्ण सेवा करू. आणि ज्यांनाही अडचण असेल कोणाकडे गायी सांभाळायची त्यांनी आमच्याकडे ती गायी आणून द्यावी. आमचं असं नियोजन आहे की कमीत कमी 300 ते 400 गायांचं आम्ही संगोपन करण्याची आमची तयारी आहे. दुसरी गोष्ट, ज्यांचं आम्हाला 300 ते 400 गायी सांभाळण्यासाठी जे नियोजन करायचं आहे ते नियोजन आम्ही त्याचं कंपाऊंड वॉल असू, शेड असू, त्याचे दावणे असू, त्याचं आमचं गुरुवारपासून काम चालू होणार आहे. तर ज्यांना कोणाला त्या गोशाळेसाठी गोसेवेसाठी काही मदत करायची असेल तर तुम्ही इथं येऊन व्हिजिट करावी, हे सगळं पाहावं आणि त्यांना जे वाटेल वस्तू स्वरूपात त्यांनी ती मदत करावी. ही गोशाळा भविष्यामध्ये 400 गोमातांच्या संगोपनासाठी सज्ज आहे असे यावेळी चर्चा करताना ज्ञानेश्वरी गोशाळेच्या संघातून कळाले. या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष गोसेवक सोमनाथ बोरुडे, उपाध्यक्ष महेश आघाडे, सेक्रेटरी सुजाता बोरुडे, खजिनदार ज्योती बोराडे आहेत. तरीही कोणाला गोशाळेसाठी भेट द्यायची असेल किंवा ज्यांना गाय सांभाळ करण्यात व्यथा येत असेल त्यांनी श्री ज्ञानेश्वरी गोशाळा संस्थेच्या संपर्क क्रमांक 9922 56 56 61 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन गोरक्षक सोमनाथ बोर्डे यांनी केले आहे. NTV न्यूज मराठी, नेवासा, अहिल्यानगर.